आज आपण इयत्ता 7वी विषय इतिहास मधील शिवपूर्वकालीन महाराष्ट्राबद्दल समजून घेऊया। 17व्या शतकाच्या सुरुवातीस महाराष्ट्रातील बहुतांश प्रदेश अहमदनगरच्या निजामशाह आणि विजापूरच्या आदिलशाह यांच्या ताब्यात होता। युरोपातून आलेल्या पोर्तुगीज, इंग्रज, फ्रेंच व डच इत्यादी सत्तांमधील सागरी स्पर्धा आणि संघर्ष तीव्र होत होता। त्यांच्यात व्यापारासाठी बाजारपेठा काबीज करण्याची चढाओढ लागली होती। या संघर्षामुळे महाराष्ट्रात अस्थिरता व असुरक्षितता निर्माण झाली होती। युरोपातील या वेगवेगळ्या लोकांना त्यांच्या शिरस्त्राणावरून टोपकर म्हणत। शिवपूर्व काळातील लोकवस्ती, प्रजा आणि राज्यकर्ते यांच्यामधील दुवा म्हणून कार्य करणारे अधिकारी, बाजारपेठा, कारागीर वगैरेंचे स्वरूप समजण्यासाठी गाव, कसबा आणि परगणा या भौगोलिक स्थानांची ओळख होणे आवश्यक आहे। अनेक गावांच्या परगणा होत असे। सामान्यतः परगण्याच्या मुख्य ठिकाणाला कसबा म्हणत असत। कसब्यापेक्षा लहान असलेल्या गावाला मौजा म्हणत असत। आपण आता गाव, कसबा आणि परगणा यांची क्रमशः संक्षिप्त ओळख करून घेऊया। पहिला आहे गाव। बहुतेक लोक गावामध्येच राहत। गावाला मौजा असेही म्हणत। पाटील हा गावाचा प्रमुख असे। पाटील यांच्या कामात कुलकर्णी मदत करत। जमा झालेल्या महसुलाची नोंद करणे हे काम कुलकर्णी करत असे। गावात कारागीर जी सेवा देत असत त्याबद्दल शेतकऱ्यांकडून त्यांना शेतीतील उत्पन्नाचा काही वाटा मिळे त्यास बलूत असे म्हणत। दुसरा आहे कसबा। कसबा हे एक मोठे खेडेगावच असे। सामान्यतः ते परगण्याचे मुख्य ठिकाण असे। उदाहरण, इंदापूर परगण्याचे मुख्य ठिकाण इंदापूर कसबा, वाई परगण्याचे मुख्य ठिकाण वाई कसबा। कसब्याला जोडूनच बाजारपेठ असे। शेटे व महाजन हे पेठेचे वतनदार कारभारी असत। पेठेचे हिशोब ठेवण्याचे काम महाजन पाहत असे। वीर माता जिजाबाईंच्या आज्ञेनुसार पुण्याजवळील पाषाण येथे एक पेठ वसवली गेली। तिला जिजापूर असे म्हणतात। मालपुरा, खेलपुरा, परसपुरा, विठापुरा या देखील मालोजी, खेलोजी, परसोजी आणि विठोजी यांच्या नावे औरंगाबाद येथे वसवलेल्या नव्या पेठा आहेत। खेडला जोडून असलेले शिवापूर ही शिवाजी महाराजांच्या नावे वसवलेली पेठ होती। दोन खेडी स्वतंत्र आहेत हे दर्शवण्याकरिता बुद्रुक आणि खुर्द या नावांचा उपयोग केला जातो। मूळ गाव बुद्रुक आणि नवीन गाव खुर्द। उदाहरण, वडगाव बुद्रुक आणि वडगाव खुर्द। तिसरं आहे परगणा। अनेक गावे मिळून परगणा होत असला तरी सर्व परगण्यांतील गावांची संख्या समान नसे। उदाहरण, पुणे परगणा हा मोठा परगणा होता। त्यात 290 गावे होती। देशमुख व देशपांडे हे परगण्याचे वतनदार अधिकारी असत। देशमुख हा परगण्यातील पाटलांचा प्रमुख असे। गाव पातळीवर जे काम पाटील करत असे तेच काम परगणा पातळीवर देशमुख करत असे। तसेच परगण्यातील सर्व कुलकर्ण्यांचा प्रमुख देशपांडे असे। वतन हा अरेबिक शब्द असून महाराष्ट्रात तो वंश परंपरेने आणि कायमस्वरूपी उपभोगायची सारामुक्त जमीन अशा अर्थी वापरला जातो। दुष्काळाचे संकट। शेती ही पावसाच्या पाण्यावर अवलंबून असे। पाऊस पडला नाही तर शेतात पीक येत नसे। महाराष्ट्रामध्ये असाच एक मोठा दुष्काळ इसवी सन 1630 मध्ये पडलेला होता। वारकरी पंथाचे कार्य। अंधश्रद्धा व कर्मकांड यांच्या समाजावर जबरदस्त पगडा होता। समाजात चैतन्य निर्माण करण्याचे प्रयत्न महाराष्ट्रातील वारकरी पंथाने केले। महाराष्ट्रात संत नामदेव, संत ज्ञानेश्वर यांच्यापासून सुरू झालेली संत परंपरा समाजाच्या विविध स्तरांतून आलेल्या संतांनी पुढे चालवली। उदाहरण, संत चोखामेळा, संत गोरोबा, संत सावता, संत नरहरी, संत सेना, संत शेख मोहम्मद इत्यादी। संत चोखोबांची पत्नी संत सोयराबाई आणि बहीण संत निर्मळाबाई, संत मुक्ताबाई, संत जनाबाई, संत कान्होपात्रा, संत बहिणाबाई शिवूरकर यासारख्या स्त्रियाही होत्या। या संत चळवळीचे पंढरपूर हे केंद्र होते। विठ्ठल हे त्यांचे दैवत होते। संत नामदेव हे वारकरी संप्रदायातील एक श्रेष्ठ संत होते। ते कुशल संघटक होते। ते उत्तम कीर्तनकारही होते।
नाचो कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी, ही त्यांची प्रतिज्ञा होती. त्यांनी लिहिलेली पदे शिखांच्या गुरु ग्रंथ साहिब या ग्रंथात समाविष्ट आहेत. संत ज्ञानेश्वर हे वारकरी संप्रदायातील एक विख्यात संत होत. त्यांनी भगवद्गीता या संस्कृत ग्रंथाचा अर्थ मराठीत स्पष्ट करणारा भावार्थ दीपिका अर्थात ज्ञानेश्वरी हा ग्रंथ रचला. तसेच त्यांनी अमृतानुभव या ग्रंथाची रचना केली. त्यांनी आपल्या ग्रंथातून व अभंगातून भक्ती मार्गाचे महत्त्व सांगितले. ज्ञानेश्वरीतील पसायदान उदात्त संस्कार करणारे आहे. संत एकनाथ हे महाराष्ट्राच्या भक्ती चळवळीतील एक महान संत होत. संस्कृत वाणी देवे केली तरी प्राकृत काय चिरोपासून झाली, असे त्यांनी संस्कृत पंडितांना ठणकावून विचारले. संत तुकाराम हे पुण्याजवळील देहू गावचे. त्यांची अभंग रचना प्रसन्न आणि प्रासादिक आहे. संत तुकारामांची गाथा ही मराठी भाषेचा अमोल ठेवा आहे. जे का रंजले गांजले त्यांची म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा. लोकांना दिलेल्या कर्जांचे कागदपत्रे इंद्रायणी नदीच्या डोहात बुडवली आणि कित्येक कुटुंबांना कर्जमुक्त केले. रामदास स्वामी मराठवाड्यातील जांब गावचे. त्यांनी बालोपासनेचे महत्त्व स्पष्ट केले. मराठा तितका मिळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा हा त्यांचा संदेश प्रसिद्ध आहे. त्यांनी दासबोध, करुणाष्टके, मनाचे श्लोक या साहित्याच्या माध्यमातून जनतेला व्यावहारिक शिक्षणाचे धडे दिले. समर्थ संप्रदाय स्थापन केला. चाफळ हे या संप्रदायाचे केंद्र होते. रामाच्या आणि हनुमानाच्या उपासनेचा प्रसार केला. पारतंत्र्यातील स्वातंत्र्याच्या प्रेरणा. शिवपूर्वकालीन महाराष्ट्रात राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक इत्यादी प्रकारची स्थिती ही सामान्यतः अशी होती. या काळात महाराष्ट्र आदिलशाही वगैरे सत्तांच्या नियंत्रणाखाली होता. त्यामुळे तो स्वतंत्र